नमस्कार मंडळी, ट्रॅव्हलिंग हरीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी हरीश सुरेंद्र पडवळ तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. तर गणेश चतुर्थी आजपासून 6 दिवसांवर अवघ्या येऊन ठेपलेली आहे आणि तयारी मात्र एकदम जल्लोषात जोशात सुरू आहे कोकणात. आणि आज मी माझ्या गावातील म्हणजे सिन्नर गावातील सिन्नर बाजारमध्ये आलेलो आहे. तिथे आज आपण भेट देणार आहोत पारकर यांच्या मूर्तीशाळेला. तर त्यांच्याकडे पण काम एकदम जोशात चालू आहे. पूर्णपणे त्यांनी काम मनावर घेतलेलं आहे. रात्रंदिवस ते काम करतात, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस असं काम चाललेलं आहे. तर आज त्या शाळेला भेट देऊया आणि जाणून घेऊया ते कशा प्रकारे काम चालतं त्यांचं आणि कितपत काम आलेलं आहे आणि गणपतींच्या मूर्तीबाबत आणि यावर्षी काय चेंजेस आले आहेत. 2 वर्षापूर्वी 2021 मध्ये आपण त्यांचा एक व्हिडिओ बनवलेला होता आणि 2021 पासून आता 24 आहे. तर 2-3 वर्षात काय फरक झालेला आहे कामामध्ये हे सगळं आपण डिटेल जाणून घेऊया. तर मागेच बघू शकता इथे ही मूर्तीशाळा आहे पारकर यांची आणि माझ्या मदतीला मुन्ना आहे तर माझ्याबरोबर मदत करायला. तर आपण आता जाऊया आणि बघूया त्यांच्या शाळेविषयी डिटेल माहिती जाणून घेऊया. सिन्नर बाजारमध्ये आपण होतो आणि आत्ताच एक पावसाची मोठी सर येऊन गेलेली आहे. नमस्कार, मी अमोल पारकर. माझी गणेश चित्रशाळा ही वडलोबाजीत चालू आहे. माझ्याकडे 70 गणपती असतात. काम जोरात चालू आहे. काम बऱ्यापैकी चालू आहे. ओके. गेल्या वर्षी किती गणपती होते तुमच्याकडे? गेल्या वर्षी 60 होते, यावर्षी 10 वाढले. 10 वाढले म्हणजे दरवर्षी साधारण किती आकडा वाढत चाललाय? 10 वाढतो. ओके. आणि सध्या काम कितपत चालू आहे? कितपत बऱ्यापैकी प्रगती पथावर आहे. आता 2-3 दिवसच राहिलेत म्हटलं. होणार 5-6 तारखेपर्यंत होणार. ओके. 2021 मध्ये आपण एक व्हिडिओ बनवलेला. त्याच्यानंतर आजपर्यंत आता 2 वर्ष झाली, 2 ते 3 वर्ष झाली. तर रेट मध्ये काय जे कलर आहेत किंवा इतर साहित्य आहे त्याच्या रेट मध्ये कितपत वाढ झाली आहे? वाढणार आहे. सध्या महागाई तशी झाली. रेट पण कलरचे रेट वाढले, मातीचे रेट वाढले, सगळ्याचे रेट वाढले, कामगारांचे रेट वाढले. मी गणपती पेन अमरापूरवरून घेऊन येतो. आमच्याकडे 60-70 गणपती असतात. शाडू माते 30-35 गणपती, बाकी सगळे POP गणपती असतात. आमच्याजवळ एक 4 मूर्त्या 1 फुटापासून 5-5.5 फुटापर्यंत असतात. आम्ही 5 ते 6 जण काम करतो. गणपती आमच्याकडे पंचक्रोशीतले असतात.
तर म्हणजे आजचा व्लॉग इकडेच एंड करूया आपण. कसा वाटला व्लॉग तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तर म्हणजे असाच एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही हसत राहा, एन्जॉय करत राहा, चिल करत राहा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. आणि हो तुम्ही थँक्यू, बाय बाय.